हे बघा मित्रांनो, आम्ही इथे आलेलो आहे भाऊचा धक्का हॉटेल. भाऊचा धक्का फॅमिलीसाठी स्वतंत्र इथे जेवण्यासाठी. आणि हे आहे संभाजीनगरवरून तुम्ही जळगावला जात असताना तर त्या रोडवरती आहे, लेफ्ट साईडला जळगाव साईडला जात असताना. आणि इकडे मटण भाकरी फुल जेवण भेटते 270मध्ये आणि खूप छान क्वालिटीचं आहे. आम्ही मागच्या वेळेस पण आलेलो इथे. ज्वारीच्या भाकरी, बाजरीच्या भाकरी, चपात्या सगळं आहे. फ्रेश आणि ताजं जेवण आहे. तुम्ही बघू शकता, एकदम नॉर्मल टाईपचं बनवलेलं आहे. इथं टेस्ट वगैरे खूप छान आहे, अशी अप्रतिम टेस्ट आहे. आणि तुम्ही नक्कीच भेट द्या, एकदा आजमावून बघा. आणि टेस्ट वगैरे क्वालिटी वगैरे खूप छान आहे इथे चिकन मटन थालीची. हे बघू इच्छिता तुम्ही. हे बघा इकडे किचन आहे. भाकरी वगैरे ताज्या बनतात. हे बघा भाकरी वगैरे ताज्या आहेत, ज्वारीची बाजरीची. आणि चपात्या पण ताज्या. माशी कुठल्या भाकरी बनवता तुम्ही? हा का, बाजरी आणि ज्वारीच्या? बाजरीच्या. अच्छा. बघा यांची ग्रेव्ही वगैरे बनवलेले घरगुती मसाले असतात. आणि ग्रेव्ही पण स्वतः बनवतात, घरगुती सगळे मसाले स्वतः बनवले असतात. आणि तिकडे बघा ते बोकडे वगैरे ठेवले आहेत. गावठी बकरे, गावठी कोंबडे, सगळं यांचं गावठी देशी जेवण आहे सर्व काही. आणि फ्रेश मसाले, फ्रेश तेल वगैरे सगळं काही घरगुती असते यांचं ॲक्च्युली. आणि टेस्ट पण अप्रतिम असते. हे बघा मसाला, एक ग्रेव्ही. हे त्यांचं किचन आहे, ओपन किचन आहे. तेव्हा मसाले, भाजीपाला यांचा स्वतःचा शेतातला आहे. शेत, हे बघा शेत आहे मागे. आणि हे बघा बकरे आहेत इथे. हे बघा विचारा तुम्ही, बकरे यांची इथे आहेत स्वतःचे. आणि जसं लागलं तसं ते जेवणाचे अरेंजमेंट करतात. ते किचन आहे, ओपन किचन आहे. भाऊचा धक्का हॉटेलचं नाव भाऊचा धक्का आहे. यांच्या मागे पण टेबल वगैरे आहेत जेवल्याच्या. रात्रीला खूप गर्दी इथे असते ॲक्च्युली. आणि रोडवरती असल्यामुळे खूप गर्दी असते संध्याकाळी. मोठे सेलिब्रिटी पण इकडे येऊन जेवून जातात. किंवा चुलीवरचं जेवण आहे सर्व प्रकारे. असं भट्टी वगैरे लाकडावर, आतमध्ये पण भट्टीच आहे, गॅस वगैरे यूज करत नाहीत.